राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गज अश्वपती भूपती प्रजापती गणपती राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार, मी जयंत काळे. हिंदू साम्राज्य दिनाविषयी आज आपण काही माहिती घेऊया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सन 1925 मध्ये झाली. या घटनेला आणखीन 4 वर्षांनी 100 वर्षे पूर्ण होतील. राष्ट्र आणि त्याचबरोबर समाजकार्य करीत असताना 95 वर्षांपेक्षा जास्त कालावधी निघून गेला आहे. ज्या मूळ विचारांनी संघ स्थापन झाला, ज्यांच्या आधारावर अनेक थोर कार्ये उभी राहिली, त्या विचारांचे स्मरण आपण वारंवार करणे आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये म्हणतात, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. आपल्याकडे संपूर्ण वर्षात गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, दसरा आदी उत्सव सामाजिकदृष्ट्या साजरे केले जातात. त्यापैकीच हिंदू साम्राज्य दिन हा दिवस होय. काही जणांच्या मनात हा प्रश्न येणे शक्य आहे की संघाने या दिवसाचा उत्सव साजरा करण्याचे कारण काय? संपूर्ण भारतात अनेक राजे होऊन गेले. अनेकांनी या देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे. मग शिवाजीराजेच का? तर त्यासाठी आपल्याला शिवाजीराजांच्या काळची आणि त्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती विचारात घेतली पाहिजे. परकीयांच्या आक्रमणांनी हा देश ग्रासून गेला होता. या भारतभूची आक्रमकांनी विल्हेवाट लावली होती. एक प्रकारचा धार्मिक उन्माद सर्वत्र दिसून येत होता. मुस्लिमांना आपला धर्म म्हणजे फक्त येथल्या लोकांवर, येथल्या भूमिपुत्रांवर अन्याय करायचा, माता भगिनी मुलांना पळवून न्यायचे, बाठवायचे, त्यांची घरेदारे पेटवून लुटून टाकायची आणि त्यांच्या सर्वस्वाची राखरांगोळी करायची, एवढाच माहिती होता. एकेकाळी ज्या हिंदुस्थानमध्ये सोन्याचा धूर निघत असे, अशा सुजलाम सुफलाम भारताला या म्लेच्छ, इंग्रज, डच आदी परकीय लोकांनी जणू काही स्मशानभूमीचे रूप दिले होते. तिचे वैराण वाळवंट करून टाकले होते. या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी राजस्थान, बंगाल, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी काही प्रयत्न झाले देखील. विखुरलेला समाज, स्वतःचा आत्मसन्मान गहाण टाकलेला समाज, आपली प्राचीन संस्कृती विसरलेला समाज एकत्र करण्यासाठी काही राजे रजवाड्यांनी आटोकाट यत्न केले. संतांच्या द्वारा समाजात एकता निर्माण करण्याचा देखील प्रयत्न झाला. जनता जनार्दनाला एकत्र आणून परकीय सत्ता उलथवण्याचे काही अयशस्वी प्रयत्नही झाले. बंड केली गेली, उठाव केले गेले, परंतु त्याला म्हणावे असे यश मिळत नव्हते. अनेक प्रयत्न झाले, अनेक प्रयोग झाले. काहींना तात्कालिक थोडेफार यश देखील मिळाले, परंतु भारत मातेची जखम खोलवर गेलेली होती. ती जखम, ती वेदना इतकी मोठी होती की त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एक धूर्त, धाडसी नेतृत्व हवे होते. असं नेतृत्व की जे हिंदूंची अस्मिता जपणारे आहे, जे स्वधर्माविषयी स्फुल्लिंग निर्माण करणारे आहे, जे स्वधर्मप्रेमी आहे, जे संपूर्ण देशातील बेबंदशाही मुळासकट उपटून उखडून फेकून देईल आणि जे आपल्या हिंदू धर्माला आपली प्राचीन सुवर्ण झळाळी पुन्हा एकदा प्रदान करेल. सह्याद्रीच्या कुशीत शिवाजी महाराजांच्या रूपाने हे नेतृत्व भारत देशाला गवसले. महाराजांच्या राज्याभिषेकाने ते सोनेरी दिवस पुन्हा परतून आले आणि म्हणूनच शिवराज्याभिषेक दिन म्हणून हा दिवस जसा साजरा केला जातो, तसाच तो हिंदू साम्राज्य दिन म्हणूनही साजरा केला जातो. आपल्या सर्वांचा आदर्श भगवा ध्वज आहे. भगवा रंग हा त्यागाचा, देशभक्तीचा रंग म्हणून आपण मोठ्या आदराने पूजतो. अनेक वेळा सामान्य माणसांना निर्गुण, निराकार परब्रह्म समजत नाही, म्हणून त्यास पूजनासाठी सगुण साकार रूप आवश्यक असते. शिवाजी महाराजांच्या रूपाने
एखाद्या व्यक्तीमध्ये असे सगुण रूप, आदर्श रूप आपल्याला लाभले. महाराजांच्या जीवनातील प्रत्येक अंश आपल्या दृष्टीने आदर्श आहे, मार्गदर्शक आहे, दिग्दर्शक आहे. त्यांचे चरित्र, त्यांची नीतिमत्ता, त्यांचे युद्ध कौशल्य, त्यांचे राजकारण, त्यांचे समाजकारण, त्यांची सहिष्णुता, त्यांचा आचार, त्यांचा विचार, त्यांची दूरदृष्टी, किती म्हणून गुण सांगायचे. या सर्वांची आजही समाजाला आवश्यकता आहे. यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाला हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असावा. शिवरायांना अवघे 50 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातले शेवटचे फक्त 36 वर्षांचे त्यांचे आयुष्य राजकीय आयुष्य म्हणता येईल. त्यांनी सर्व मराठ्यांना एकत्र आणले. जो या महाराष्ट्रात राहतो तो मराठा होय. येथे जातीचा प्रश्न नाही. 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती एकत्र करून त्यांनी जी माणसे तयार केली त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ज्यांची सचोटी, ज्यांचे इमान कधीच विकले जाणार नाही, अशा माणसांची फौजच्या फौज शिवरायांकडे तयार होती. अहो, एकाच वेळी आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलाई अशा अनेकांशी झुंजणारा, कधी एकाशी युद्ध कर, दुसऱ्याशी दह कर, एकाला रणांगणात खेच तर दुसऱ्याशी मैत्री कर, ही अकल्पित राजनीती अचंबित करणारी आहे. हे खरोखरच ईश्वरी देणेच होते. राजांचे हुबेहूब वर्णन करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकासी धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. शालिवाहन शके 1596 गुरुवार, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच इंग्रजी दिनांक 6 जून 1674 हा दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीचा दिवस होता. जे स्वप्न गेले शेकडो वर्षे या महाराष्ट्राने पाहिले ते संपन्न होण्याचा शुभ दिवस होता. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा. तो दिवस होता महाराष्ट्राच्या स्वतंत्रतेचा. तो दिवस होता मराठ्यांच्या शेकडो युद्धातील विजयांचा. तो दिवस होता धर्माचा अधर्मावरील श्रेष्ठत्वाचा. तो दिवस होता वीरतेचा. मराठ्यांचे अधिकृत राज्य आज स्थापन झाले. राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे सुमारे 4 वाजता राजांना पंचामृत आणि अखिल भारतातील गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या 7 नद्यांसह अनेक प्रमुख नद्यातील पवित्र जलांनी अभिषेक करण्यात आला. म्हणजेच राजे अभिषिक्त झाले. खास राज्याभिषेकासाठी 32 मणांचे सुवर्ण सिंहासन तयार करण्यात आले होते. जेव्हा राजे या सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा ते सिंहासनाधीश्वर झाले. आणि अंतिमतः वेदमूर्ती गागा भट्टांनी जेव्हा राजांच्या डोक्यावर छत्र धरले तेव्हा ते छत्रपती झाले. म्हणजेच या राज्याभिषेकाने शिवाजीराजे एकाच वेळी अभिषिक्त झाले, सिंहासनाधीश्वर झाले आणि छत्रपतीही झाले. राजांचे सर्व अष्टप्रधान मंडळ या प्रसंगी उपस्थित होते. कोण कोण होते या मंडळात? मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे या अष्टप्रधान मंडळाचे प्रधान होते. राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था ते पाहत. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते. ते राज्याचा जमा खर्च पाहत. सरकारी आज्ञापत्रे तयार करण्याचे काम सचिव अनाजी दत्तोंच्याकडे होते. दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री होते आणि ते सरकारी पत्रव्यवहार पाहत असत. हंबीराव मोहिते
हे सेनापती असून युद्धाची आघाडी सांभाळून सैन्याची कामे करीत असत. निराजी अवजी न्यायाधीश असून न्यायदानाचे कार्य करीत असत. रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत असून परराज्यांशी संपर्कात असत. मोरेश्वर पंडितराव हे धार्मिक व्यवहार पाहणारे धर्मशास्त्री होते. असं होतं राजांचं अष्टप्रधान मंडळ. या समारंभाला जसे काशी तीर्थक्षेत्राचे वेदमूर्ती गागाभट्ट होते, तसेच देशातील अनेक मोठमोठे लोक जातीने हजर होते. उत्तर प्रदेशातील कवी भूषण होते. इंग्रज सरकारचा प्रतिनिधी म्हणून हेनरी ऑक्झेंडेन होता. रायगड अक्षरशः नव्या नवरीसारखा सजलेला होता. महादरवाजा, नगारखाना, भव्य बाजारपेठ, पिलखाना, राजमहाल, राणीवसा, प्रधानांचे निवासस्थान, दारू कोठार, जगदीश्वराचे मंदिर, बालेकिल्ला, गंगासागर या सर्व ठिकाणी उत्सवाचे वातावरण होते. हत्ती घोडे फुलांनी शृंगारले होते. स्त्रिया पुरुष मुले बाळे नवीन वस्त्रे दागदागिन्यांनी सजले होते. महाराजांच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. खांद्याला खांदा लावून लढणारे असंख्य सहकारी आठवत होते. बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी, मुरारजी, प्रतापराव गुजर, एक ना अनेक किती जणांनी या यज्ञकुंडात आपली आहुती अर्पण केली होती त्याची मोजदादच नव्हती. पहाटेच्या वेळी राजे अष्टप्रधानांसह राजसभेत आले. मखमली पायघड्या घातलेल्या पायऱ्या चढून राजसदरेच्या प्रथम टप्प्यावर ते आले. नंतर उजव्या बाजूच्या पायऱ्या चढून ते पहिल्या चौकात आले. सुवर्ण सिंहासनामागे अनेक भालकरी उभे होते. त्यांनी सुवर्ण भाले सावरले होते. त्या सुवर्णांकित भाल्यांच्या टोकांवर अनेक अधिकारदर्शक आणि राजसत्ता निदर्शक चिन्हे दिसत होती. एका भाल्याच्या टोकावर सोन्याच्या तराजूची तागडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजांचे लक्ष डाव्या सदरेवर बसलेल्या वृद्ध आऊसाहेबांच्याकडे गेले. तेवढ्यात गागाभटांनी वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली. संथ पावले टाकीत राजे सिंहासनाचा चौथरा चढू लागले. अथर्व वेदातील मंत्रघोषांचा गंभीर नाद राजसभेवर उठत होता. सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्ण राजदंड गागाभटांनी राजांच्या हाती दिला. तो राजदंड मस्तकी लावून राजांनी सिंहासनाकडे पाहिले आणि अत्यंत नम्र भावाने सिंहासनाला पदस्पर्श होऊ न देता सिंहासनारोहण केले. याच क्षणाची भारतमाता कित्येक वर्षे आतुरतेने वाट पाहत होती. पूर्वेला सूर्योदयाची पदचिन्हे उमटत होती. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलुख सारा, 10 दिशा भेदीत धावल्या खडगांच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, ये उधाण अभिमानाचे, हे वादळ उग्र विजांचे, काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. आजही तो प्रसंग कल्पनेने आपण डोळ्यासमोर आणू शकतो. ब्रह्मवृंदांचे मंत्रघोष चालू होते. गागाभटांनी मौल्यवान असे राजछत्र उचलले आणि ते राजांच्या मस्तकावर धरले. मंत्रघोष संपला आणि क्षणभर संपूर्ण शांतता पसरली. तेवढ्यात संपूर्ण राजसभेवर गागाभट्ट घोषणा देत होते. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपातशाह, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या भाग्यवंतांच्या मुखातून तो जयध्वनी पुन्हा पुन्हा उमटत राहिला. आकाशात सूर्योदय होत होता आणि इकडे रायगडावर या शिवसूर्याच्या सहस्त्र किरणांनी पृथ्वीवरचा अंधकार, निराशा, भीती नाहीशी होत होती.
यानंतर राजे देवदर्शनाला निघाले. सुवर्णाची अंबारी पाठीवर घेऊन ऐरावत उभा होता. अनेक अलंकारांनी तो सजला होता. मराठ्यांचा राजा देवदर्शनाला निघाला होता. राजे अंबारीत बसले. सरसेनापती हंबीरराव मोहिते सुवर्ण अंकुश घेऊन माहुताच्या स्थानी होते, तर मागे खवाशीत प्रधान मोरोपंत पिंगळे सोन्याच्या मुठीचे मोर्चेले महाराजांवर ढाळीत होते. मोठ्या जयघोषात, तुतार्यांच्या गजरात, बाजारपेठेतून मिरवणुकीने जगदीश्वराचे दर्शन घेऊन राजे परतले. त्या रात्रीच्या दरबाराची शोभा अलौकिक होती, अतुलनीय होती, अमोल होती. दरबारात मध्यभागी सुशोभित बैठकीवर उत्तरेतले कविराज भूषण आपल्या अवीट प्रतिभेने शिवाजीराजे, त्यांच्या सेनेची शत्रूला वाटणारी दहशत, त्यांची युद्धे यांचे अविस्मरणीय चित्र रंगवीत होते. साजी चतुरंग बिररंग तुरंग चढी, सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद बिहत नगारन के, नदी नद मद गई बरन के रलत है. शूर शिवाजी चतुरंग सैन्य घेऊन विरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्यासाठी निघाला आहे. नगाऱ्याचा भयंकर ध्वनी उठतो आहे आणि उन्मत्त हत्तींच्या गंडस्थळातून निघणारा मध नदी नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे. ऐल फैल खैल भैल खलकमे गैल गैल, गजनकी ठैल पैल सैल उसलत है. तारासो तरनी धुरी धारा में लगती जिमी, थारा पर पारा पारावर यो हलत है. युद्धाचा गोंधळ, गडबड, आरडाओरडा यांनी सर्व रस्त्यांवर खळबळ माजली आहे. मदमस्त हत्तींची चालच अशी धडकी भरवणारी आहे की त्यांचा साधा धक्का लागला तरी जवळपासचे डोंगर उखडून पडतील की काय अशी भीती वाटते. अहो, इतकेच काय तर ही विशाल सेना कूच करीत असताना आकाशातील सूर्य एखाद्या चांदणीसारखा निस्तेज दिसू लागतो. चतुरंग सेना चालू लागली की एखाद्या मोठ्या वृक्षाच्या पानावर पाऱ्याचा थेंब जसा शोभून दिसतो, तशी या धरतीवर शिवाची सेना दिसते. बाने फहराने गहराने घंटा गजन के, नाही ठहराने राव राने देश देश के. नग बहराने ग्राम नगर पराने सुनी, बाजत निसाने शिवराज जू नरेश के. शिवाजीच्या सैन्याचे भगवे ध्वज आकाशात लहरत असतात आणि हत्तींच्या गळ्यातील घंटांच्या आवाजासमोर देशदेशींच्या राजा महाराजांचा टिकाव क्षणभरही लागत नाही. नगारे आणि भैरींच्या आवाजाने आसपासचे डोंगर देखील हल्ले आणि गावातील लोकांची पळताभुई थोडी झाली. हाथीन के हौदा उकसाने कुंभ कुंजर के, भौन को भजाने अली छूटे लस के सके. दल के दरारे हुते कमठ करारे फूटे, केरा के से पात बिगराने फन से सके. शत्रूंच्या सैन्यामधील हत्तींवरील बांधलेले हौदे पाण्याचे मडके पडून फुटावे तसे तुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. हे सर्व पाहून शत्रू सैन्यातील स्त्रिया घाबरून सैरभैर धावायला लागल्या. त्यावेळी त्यांचे केस आकाशात उडताच जणू काही काळ्या भुंग्यांची झुंडच इकडून तिकडे उडत आहे असे वाटले. इतकेच काय तर ही शिवाजीची सेना निघाली असता घाबरून तलावातील कासवांच्या कडक पाठी तुटायला लागल्या आणि शेषनागाचा फणा जणू काही केळीच्या पानासारखा पसरला गेला. कवी भूषणच्या काव्य प्रतिभेने राजदरबारातील सर्वजण आश्चर्यचकित होत होते. इतकेच नव्हे तर स्वतः छत्रपती सुद्धा हा इतिहास ऐकून मान डोलवित होते. कविराजांनी महाराजांचा जणू काही जीवनपट सर्वांसमोर उभा केला होता. प्रत्येक कडव्याबरोबर भूषणच्या आवाजाला तलवारीची धार चढत होती. घोड्यांच्या टापांनी उठणारा धुळीचा लोट नजरेसमोर येत होता. आतापर्यंत केलेल्या अनेक मोहिमा डोळ्यांसमोर येऊन पापण्यांच्या आड अश्रू थांबत होते. तोरण्यावरची घेतलेली स्वराज्याची शपथ, अफजल खान वध, शाहिस्ते खान, सुरतेची लूट, औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटका, पन्हाळ्याचा लढा, किती मोहिमा, किती फत्ते, किती सवंगाड्यांचे बलिदान. शेवट तर या काव्याचा कळसाध्याय ठरला. कवी भूषण म्हणता आहेत, इंद्रजिमी जंभ पर बाडब सुअंभ पर,
इंद्रजिमि जम्ब पर बाड़ब सुअंब पर रावण सदम्ब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर संबुरति नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है। दावा द्रुम दंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है। तेजतम अंश पर कान जिमि कंस पर क्यों मलिंछ बंश पर शेर शिवराज है। शेर शिवराज है, शेर शिवराज है। ज्याप्रमाणे जंभासुरावर इंद्र, समुद्रावर वडवानल, रावणाच्या अहंकारावर प्रभू श्रीराम राज्य, मेघांवर पवन, कामदेवावर भगवान शिवशंभू, सहस्त्रबाहूंवर परशुराम, वृक्षांवर दावानल, हरणांच्या कळपावर चित्ता, हत्तीवर सिंह, गर्द अंधारावर प्रकाशाचा एखादा किरण, कंसावर श्रीकृष्ण चढले, त्याचप्रमाणे म्लेंछच्या आक्रमणावर शिवाजीराजे वनराज सिंहाप्रमाणे श्रेष्ठ आहेत, राजे आहेत, राजे आहेत, राजे आहेत. तिकडे शिवथरघळीमध्ये शिवाजी राजांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या डोळ्यांसमोर वारंवार आनंद वनभुवनी येत होते. त्यांच्या वैखरी वाटे शब्द प्रकट होत होते. कल्पांत मांडला मोठा म्लेंछ दैत्य बुडावया, कैपक्ष घेतला देवी आनंद वनभुवनी. बुडाले सर्वही पापी हिंदुस्तान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी. बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार जाहला, मोडली मांडली क्षेत्रे आनंद वनभुवनी. शत्रूचा सर्व प्रकारे बिमोड झाला आणि सर्वत्र सुख समाधान आले, आनंदी आनंद झाला. हे वर्णन समर्थांना अभिप्रेत असलेल्या रामराज्याचेच होते. हे अत्यंत सुंदर आणि आदर्शवत अशा राजवटीचे वर्णन आहे. आता रामराज्य स्थापन झाले, पाषांडमत पराभूत झाले व शुद्ध अध्यात्म वाढले. पूजिला देवदेवांचा म्हणजे श्रीरामाच्या उपासनेत वाढ झाली. राम वरदायिनी प्रसन्न झाली, पारतंत्र्य नष्ट झाले, लोक आरोग्य संपन्न झाले, वैभवाने सीमा सांडिली, यश कीर्ती प्रताप सर्वांच्या अनुभवास आले. असा हा शिवराज्याभिषेक, त्याची महती आणि त्याचे महत्व किती वर्णावे. हा राज्याभिषेक हा अखिल हिंदुस्थानच्या अस्मितेची पुनर्स्थापना करणारा होता. शिवरायांच्या चरित्रातून आपण काय शिकायचे, आपण काय बोध घ्यायचा असं कोणी विचारलं तर बेधडकपणाने सांगावं, खुदी को कर बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है. माणसानं स्वतःला एवढे सामर्थ्यशाली बनवावं की दरवेळी ललाट रेखा लिहिण्यापूर्वी परमेश्वरानं विचारावं, बाबा तू सांग तुझी इच्छा काय आहे. संकटाने देखील घाबरून 4 पावले मागे जावे. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. धन्यवाद.